नमस्कार. story.com च्या या नव्या मुलाखतीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी सांगोला मतदारसंघात पोहोचलो आहे. सांगोला हा मतदारसंघ तुम्ही गेल्या काही दिवसात शहाजी बापूंमुळे ऐकला असेल आणि त्याआधी काही दशकं हा मतदारसंघ तुम्ही आबासाहेबांमुळे ऐकला असेल. तर या मतदारसंघाची खूप मोठी परंपरा आहे, इतिहास आहे आणि या मतदारसंघात यावेळी लढतही चुरशीची होती आहे. इथे गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब स्वतः लढतायत आणि त्यांचा प्रचार कसा सुरू आहे, शहाजी बापूंना ते कशी टक्कर देत आहेत, या मतदारसंघातले मुद्दे, लोकसभेत त्यांनी जे काम केलं होतं त्याच्या बदल्यात इथे आता त्यांना पाठिंबा मिळतोय का, महाविकास आघाडीकडून त्यांना काही पाठिंबा मिळतोय का, पवारांची त्यांना काही मदत होती आहे का, कारण ही मैत्रीपूर्ण लढत आहे. तर काही मुद्द्यांवरती मी त्यांच्याशी बोलणार आहे. आपलं खूप खूप स्वागत मुलाखतीमध्ये. प्रचारात सध्या एक घोषणा दिसते. मी आता काही ग्रामीण भागातून आलो. आबासाहेब म्हणजेच बाबासाहेब अशी एक घोषणा कार्यकर्ते देत आहेत आणि त्या मुद्द्यावर प्रचार कसा सध्या सुरू आहे? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याची सेवा ही 60 वर्ष केली. 60 वर्ष सेवा करत असताना सर्व जाती धर्मातील, तळागाळातील दीनदलित, कष्टकरी, शेतकरी, वंचित, बळीराजाला सोबत घेऊन सेवा केली. इथला स्वर्गीय आबासाहेबांच्या विचाराचा मतदार हा भावनिक मतदार आहे. स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर याच मतदाराने मला या ठिकाणी थांबवून सांगितलं की तुम्हाला तुमचं वैद्यकीय करिअर बाजूला ठेवावं लागेल आणि आमच्यासाठी काम करावं लागेल. आणि त्यांच्या त्या आग्रहापोटी मी या ठिकाणी थांबलो. या लोकांचं मोठं मन आहे की बाबासाहेब प्रति आबासाहेब असं म्हणतात, पण आबासाहेबांच्या पायाची धुळीची सुद्धा तुलना माझी होऊ शकत नाही, कारण त्यांचं कामाचे कर्तृत्व एक हिमालयाच्या उंची एवढं आहे. आम्ही निदान सह्याद्रीच्या उंची एवढं तरी काम करण्याचा आम्ही प्रयत्न भविष्यकाळात करणार आहोत. निश्चितपणे ज्या पद्धतीने आबासाहेब इथल्या मतदारसंघातल्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गाला वेळ देत होते, त्याच पद्धतीने मीही वेळ देतो आहे. माझं वैयक्तिक करिअर, कुटुंब बाजूला ठेवून वेळ देतो आहे आणि जनतेला ते भावतं आहे. त्यांच्या सुखदुःखात मी सामील होतो आहे. रात्री अपरात्रीसुद्धा त्यांच्या मदतीला धावून जातो आहे, ज्या पद्धतीने आबासाहेब जायचे. आणि त्याच्यामुळं लोकांची ती एक धारणा झालेली आहे. महाविकास आघाडी तिथे मैत्रीपूर्ण लढत आहे. लोकसभेत तुम्ही त्यांना सहकार्य केलं होतं, पण तरी म्हणजे उद्धव ठाकरेंनी इथे उमेदवार दिला आहे, पण पवारांचं पाठबळ तरी तुमच्या मागे असल्याची चर्चा आहे मतदारसंघात. निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये ज्या ज्या वेळेस पवारसाहेबांना आणि पुरोगामी विचाराच्या नेतेमंडळींना आबासाहेबांची मदत लागली, त्यावेळेस आबासाहेबांनी एक पाऊल पुढं टाकून त्यांना मोठ्या मनाने मदत केलेली आहे. आणि आबासाहेबांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये इथले जे आबासाहेबांवरती विश्वास ठेवतात त्या मतदारांची एक भावना होती की आबासाहेबांच्या निधनानंतर महाविकास आघाडीतील सर्वच राज्य लेवलचे नेते मंडळी मोठं मन दाखवतील, आपल्या पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील आणि निवडून आणण्याची जबाबदारी घेतील. पण ते तसं दिसलं नाही. एक या तालुक्यातले ज्येष्ठ नेते उभाटा गटात गेले, त्यांनी त्या ठिकाणी तिकीट मिळालं. पण एवढं सगळं होत असतानासुद्धा आम्ही कुणावर टीका करणार नाही, कारण शेवटी सर्व लोक ज्येष्ठ आहेत. पण हे सगळं होत असताना पवारसाहेबांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. काल धैर्यशील मोहिते पाटलांच्या सौभाग्यवती शीतलदेवी वहिनीसाहेब भाळवणीमध्ये प्रचार करत होत्या. परवा दिवशी धैर्यशील मोहिते पाटील आणि बाबुरावजी गायकवाड दिवसभर 5-6 गावात आमच्यासोबत प्रचार करत होते. आणि त्यांनी भाषणातून सांगितलं की बाबा, बाबुरावजी गायकवाड साहेबांनी आणि धैर्यशील भैयांनी सांगितलं की आम्ही हा प्रचार करतोय म्हणजे पवारसाहेबांनी आम्हाला बोलवून आदेश दिलेला आहे आणि बाबा देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी राहायचं, शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी राहण्याचा त्यांनी विश्वास दिलेला आहे. निश्चितपणे त्या पद्धतीने पवारसाहेब आमच्या सोबत आहेत. या मतदारसंघात एक इतिहास आहे, म्हणजे देशात डावे पक्ष श्रिंक होतात, म्हणजे कमी होतात हळूहळू, पण या मतदारसंघात खूप टर्म डाव्या पक्षाचं अस्तित्व राहिलं. तर त्याची कारणं काय आहेत नेमकी? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघाचं 11 वेळा प्रतिनिधित्व केलं. मागच्या वेळेस अनिकेतदादांचा निसटता पराभव झाला. हे सर्व करत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष या तालुक्यात राजकारण आणि समाजकारण करत असताना इथल्या सर्व वाडी वस्तीवरच्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गांना सोबत घेऊन काम केलं. डावा विचार, पुरोगामी विचार हा तळागाळात रुजवला.
दर 3 महिन्याला, दर 6 महिन्याला आबासाहेब या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन गावभेटी घ्यायच्या, त्यांच्या अडीअडचणी विचारायच्या, ते टिपून घ्यायचे, विधिमंडळात मांडायचे आणि सोडवून आणायचे. जो माणूस 60 वर्ष आपला मतदारसंघातनं स्वतःचा पाय म्हणजे जमिनीवर ठेवून त्यांनी पूर्ण मतदारसंघ दर 6 महिन्याला पिंजून काढायचे आणि जो विचार महाराष्ट्राचा स्वाभिमानी विचार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, तो इथल्या 3-3, 4-4 पिढ्यांवरती आबासाहेबांनी तो संस्कार केला, तो तळागाळात रुजवला आणि त्याचीच कारणं या मतदारसंघात डावा विचार अजून टिकून आहे आणि भविष्यकाळात सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीत लालबावटा फडकून आबासाहेबांना इथला कार्यकर्ता मतदार श्रद्धांजली वाहील याचा आम्हाला विश्वास आहे. इथे आणखी एक गोष्ट म्हणजे शहाजी बापू जेव्हा प्रचार करतात, त्यांची मुख्यमंत्र्यांची पण सभा झाली, त्यांचा एक मुद्दा की त्यांनी कामं खूप केलीत गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांनी निधी भरपूर आणला आहे, त्यांनी पाण्याचे प्रश्न गावातले सोडवलेत, तर ते प्रचारात त्यांची कामं दाखवत आहेत. तुम्ही कोणत्या मुद्द्यावर प्रचार करता? निश्चितपणे त्यांनी विकास केला की नाही ही जनता ठरवते. मी त्यांच्याबद्दल चुकीचं बोलणं योग्य वाटणार नाही. पण तुम्हाला एवढंच सांगतो की 5,000 कोटीचा निधी आणला आहे, तो कागदावरच आहे की वास्तवात उतरला, याचं उत्तर जनता 20 तारखेला देईल. पण दोन्ही नेते मंडळी मागच्या 5 वर्षात हातात हात घालून एका गाडीत फिरून या मतदारसंघाचा कारभार पाहत होते. जर विकासच झाला असता तर स्वतःच्या गावाकडे जाणारे रस्ते यांनी व्यवस्थित केले असते. आज महूदचा रस्ता तसाच प्रलंबित आहे, आज जवळचा रस्ता तसाच प्रलंबित आहे. इतरही काही बाबी आहेत, सविस्तरपणे त्या आम्ही भाषणातून बोलतोच. पण आम्ही प्रचार करतोय की या मतदारसंघातला गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गातल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, इथल्या नागरिकांना चांगलं आरोग्यसेवा मिळाली पाहिजे, तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे. याच्यासाठी मागच्या काही वर्षापूर्वी आबासाहेबांनी 2 सूतगिरण्या उभ्या केल्या आणि त्यातून हाताला काम दिलं. भविष्यकाळातही आम्ही त्याच पद्धतीने मोठे प्लॅन्ट्स उभा करू, प्रोसेसिंग युनिट उभा करू आणि त्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे आणि इथल्या तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय. त्याचबरोबर मागच्या 5 वर्षामध्ये यांना शेतीच्या पाण्याचं नियोजन व्यवस्थित करता आलं नाही, त्याच्यामुळं कोट्यावधीची पिकं जुळून गेली. शेताला वेळेत पाणी, नियमित पाणी मिळालं पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. इथलं डाळिंब उद्ध्वस्त झाल्यानंतर इथला कष्टकरी बळीराजा हा दूध व्यवसायाकडे ओढला. मग त्या दुधाला व्यवस्थित हमी भाव मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढतो. त्याचबरोबर MPSC तरुण मुलं MPSCची तयारी करतात, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. आज मागच्या 5 वर्षात कशा पद्धतीने तांत्रिक अडचणी आल्या, जाहिरात दिली की त्याची परीक्षा पुढे ढकलली जाते, त्यांचे रिझल्ट्स पुढे ढकलले जाते. पुढच्या 5 वर्षात महाविकास आघाडीचं ज्या वेळेस सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये निश्चितपणे सर्व स्पर्धा परीक्षांची जी जाहिरात असेल, म्हणजे फॉर्म भरण्यापासून परीक्षेची तारीख आणि निकाल आणि त्यांची जॉईनिंग हे वेळेत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांचे ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर इथल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती मिळते, ती शिष्यवृत्ती अजून प्रलंबित आहे, त्यांना ती मिळाली पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो. असे असंख्य प्रश्न आहेत की या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेला महिलांची सुरक्षा आज अडचणीत आलेली आहे. दिवसाढवळ्यात त्यांना रोड रोमिओकडून त्रास दिला जातो, छेडलं जातं. महिलांची सुरक्षितेचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढतो आहे. या भागातल्या मागच्या 2.5-3 वर्षामध्ये जवळजवळ 26-28 खून झाले या तालुक्यामध्ये. कदापि मागच्या 60 वर्षात अशी परिस्थिती नव्हती. आणि सुसंस्कृत आणि शांततामय सांगोला तालुका परत एकदा आम्हाला निर्माण करायचं, त्याच्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो. या मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रशासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या टेबलला पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही आणि मागच्या 60 वर्षात एकदा नुसती भेट दिली की ते काम व्हायचं. आज 8-8, 10-10 वेळा त्या टेबलला भेट द्यावी लागते, कामं होत नाहीत आणि शेवटी मग चिरीमिरी देऊन ते कामं नागरिक करून घेतात. ह्या गोष्टीला भविष्यकाळात कदापि आमच्याकडून थारा मिळणार नाही. गोरगरिबांची सेवा करायची, इथल्या दीनदलित बहुजन समाजाच्या अडीअडचणी सोडवायचे, ह्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद. प्रथम शेवटच्या 2-3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही यात कव्हर केले, तुमचं व्हिजन पण तुम्ही याच्यात सांगितलं आहे, त्यामुळे तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर या मतदारसंघामधली लढत कशी चुरशीची होणार आहे
शहाजी बापूंच्या विरोधातले कोणते मुद्दे आहेत, कोणत्या मुद्द्यावर ते लढत आहेत, पवारांचा पाठिंबा त्यांना कसा मिळतो, अनेक गोष्टी त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितलेल्या आहेत. तुर्तास आपण इथेच थांबतो. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि मुलाखत पुढे शेअर करायला मात्र विसरू नका.